पालघरमध्ये ठाकरे आणि शिंदेची शिवसेना आमने सामने आलेली आहे। एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि निकालावरून दोन्ही गटात खडाजंगी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय, पालघरमधून ज्या ठिकाणी ठाकरे आणि शिंदेची शिवसेना आमने सामने आलेली आहे, तर काल जो शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागला त्याच विरोधात सध्या ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय आणि पालघरमध्ये सध्या ठाकरे आणि शिंदेची शिवसेना आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल मेस्त्री, सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, पालघरमध्ये सध्या ठाकरे आणि शिंदेची शिवसेना आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे, काय सध्याचं वातावरण आहे पालघरमध्ये? नक्कीच आमदार अपात्र प्रकरणातील निकालावरून पालघरमध्ये एकीकडे शिंदे गटातून जल्लोष साजरा होत असताना दुसरीकडे ठाकरे गटातून काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आलेला आहे। पालघरच्या हुतात्मा स्तंभाजवळ हे दोन्हीही गट आमने सामने एकीकडे जल्लोष आणि दुसरीकडे काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केल्याचं इकडे पाहायला मिळतंय। त्यामुळे काही वेळ जे आहे पालघरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। मोठा पोलीस फौजफाटा, शस्त्रधारी फौजफाटा या पालघर शहरामध्ये हुतात्मा स्तंभाच्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे आणि या प्रकरणामध्ये ठाकरे सेना शिंदे सेनेच्या विरोधात एकदम आक्रमक झाली होती। त्यांनी अगदी या दोघांच्या रॅली आमने सामने आल्यानंतर ठाकरे सेनेकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यामुळे पालघरमध्ये तणावाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। नक्कीच निखिल, आपण सध्या पाहतोय पोलीस सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, जे आपल्याला मध्यस्थी करताना दोघांमध्ये दिसत आहेत। काय नेमकं म्हणणं आहे या कार्यकर्त्यांचं, काय सध्या घोषणाबाजी दोन्ही गटांकडून सुरू आहे? एकीकडे ठाकरे गटाकडून 50 खोके एकदम ओके आणि ही गद्दारांची हे गद्दार आहेत, ही तानाशाही असलेलं सरकार आहे, या सरकारला आम्ही घाबरत नाही, आम्ही भीत नाही, अशा प्रकारची जोरदार घोषणाबाजी ठाकरे गटाकडून गेली आहे। तर दुसरीकडे हा विजय सत्याचा विजय असल्याचं आणि हा जो निकाल आहे हा सत्याच्या बाजूचा निकाल असल्याचं शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात येतंय। याचबरोबरीने हुतात्मा स्तंभ परिसरामध्ये या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।